इंद्रपूरमधील एका शाळेच्या विद्यार्थ्यांना आनंदाची सहलीसाठी रहिवासी झाले होते. पण असा एक आणि उत्सवासाठी भरलेला प्रवास सुरू होता. मात्र कोणालाही कल्पना नव्हती की हा आनंदाचा प्रवास काही क्षणातच भीषण दुर्घटनेत बदलणार आहे. पहाटेच्या सुमारे भरधाव बसचा अचानक गंभीर अपघात झाला. जोरदार धडकेनंतर बसच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. आवाज ऐकून स्थानिक नागरिकांना तातडीने मदतीसाठी धावले. बसची अवस्था पाहून अपघात किती भीषण होता याचा अंदाज येत होता. या बसमध्ये जवळपास 40 विद्यार्थ्यांचा प्रवास करत होते. अपघातानंतर विद्यार्थ्यांमध्ये एकच पालकांच्या मध्ये भीती वितरणाचे निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच परिसरातील खळबळ उडाली होती असून प्रशासन आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उभा राहिला होता. महाराष्ट्रामधून या दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. खरं तर विद्यार्थ्यांची ही सहल आनंदाची पार पडली होती, पण गणपतीच्या पुढच्या सुंदर आठवणी मनात साठवत सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षक पातळी सर्व प्रसन्न निघाले होते. बसमध्ये अशा गप्पा मारत होत्या आणि सहलीसाठी आठवणी चर्चा सुरू होत्या. मात्र काही वेळातच कारण रात्र दाट होत गेली आणि प्रवाशाच्या बहुतेक विद्यार्थ्यांना दाट झोप लागली गेली. पण पहाटेच्या त्या काही क्षणातच असे नेमकं काय घडलं ज्याच्यामुळे आनंदाचे भरलेले हा प्रवास एक भीषण अपघात बदलला. अचानक झालेले जोरदार धडकेनंतर संपूर्ण परिसर हादरून गेला. अपघात इतका भीषण होता की बसचा पुढील मार्ग संपूर्णपणे कणचूक झाले होते. घटनास्थळी आरडाओरडा आणि गोंधळीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले आले तर काही मिनिटातच रुग्णालयाला, पोलिसाला आणि बचाव संस्थेला या घटनेची धाव घेतली आणि एका बाजूला जखमी विद्यार्थ्यांना बचावण्यासाठी डॉक्टर शक्तीचे प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे पोलीस या अपघाताचे खरे कारण शोधण्यासाठी गुंतलेले होते. चालकाची चूक होती की बसमध्ये तांत्रिक बिघाड झाली होती की पहाटे अंधारात काही वेगात धडकली होती आणि तेव्हा तपासून या दुर्घटनेच्या मागचे सत्य समोर आले तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं आणि या घटनेनंतर अनेक पालकांच्या मनात भीतीचे दाट वातावरण पसरले होते. मुलांना सहलीसाठी पाठवताना ते 10 वेळा विचार करू लागले होते. त्या दिवशी इंदापूर तालुक्यातील बारडा येथील शिवाजी महाविद्यालय प्रचंड उत्सवाचं वातावरण होते. अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या ज्या शैक्षणिक आतुरतेने वाट पाहत होते तो अखेर उजळला होता. महाविद्यालय शिक्षण सहली कोणत्यातरी प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीसाठी मुळे इथे जाणार होते. एसटी बस म्हणजे तब्बल 40 संपूर्ण विद्यार्थ्यांना भरलेली बस होती. कोणालाही चेहऱ्यावर आनंद होता तर कोणी मोबाईलमध्ये आठवणी कैद करत होते. पण काही नेत्याने त्यांच्या परिसरासोबत काही वेळातच लिहून ठेवलं होतं. विद्यार्थ्यांसोबत त्यांना काळजी घेण्यासाठी आणि सहलीसाठी आनंद आणि खास करण्यासाठी 2 पुरुष आणि 1 महिला शिक्षकही उपस्थित होते. सर्वजण उत्सव भरलेले होते. बस सुरू होताच विद्यार्थ्यांना एकच जल्लोष सुरू झाला. कोणी गाणी म्हणत होते तर कोणी भेंड्या खेळत होते तर काही जण मोबाईलमध्ये आठवणी कैद करत होते. मन होते संपूर्ण बसमध्ये आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण पसरले होते. प्रवाशांमधून मुलांसाठी किलबिलाट आणि चेहऱ्यावर निग्म आनंद पोहोचू प्रत्येकाला ही सहल किती खास आहे याची जाणीव होत होती. एसटी बस वेगाने कोणाच्याही दिशेने धावत होती आणि खरे ठरल्याप्रमाणे सर्वजण गणपतीमुळे येथे सुखरूप पोहोचले. गणपतीमुळे सुंदर समुद्र किनाऱ्यावर विद्यार्थ्यांनी मनोरंजक आनंद उठवला. समुद्राच्या लाटांमध्ये खेळताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसरू होत होता. शिक्षकांसोबतच फोटो शेकिंग, मैत्रिणींसोबत धमाल आणि कोणाच्याही अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेत प्रत्येक विद्यार्थ्यांना हा क्षण मनात साठवून ठेवत होते. नेमक्यासाठी काही सहल आयुष्यभरातील सर्वात सुंदर आठवण म्हणणार होती. मात्र काही आनंदाच्या वातावरणामागे नेहमीच एक भीषण वेळ आलेली असतो याची साधी कल्पना तिथे उपस्थित असलेल्या कोणालाही नव्हती. सहल संपली आणि आता सर्वजण प्रत्यक्षात प्रवासात बसले होते. दिवसभराच्या थकव्यामुळे काही वेगातच विद्यार्थ्यांना शांत झाले. कोणाच्या डोळ्यात झोप लागली तर काहींना अजूनही सहलीची आठवण रमलेली होती. बस पुन्हा एकदा आपल्या
गावाच्या दिशेने निघाली होती. पण हा प्रवास आता शेवटच्या टप्प्यात असा काही घडणार होता. त्यामुळे ह्या सहलीसाठी सुंदर आठवण एका क्षणातच भीषण दुर्घटने बदलणार होती. नेमके ह्या पायीटे काय घडले आणि या भीषण अपघाताचं खरं कारण काय आहे ते अजून घेऊन पुढे. गणपतीमुळे निसर्गाच्या वातावरणात दिवसभर मंजूरंग फिरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षक प्रचंड थकलेले होते. समुद्र किनाऱ्यावर मजा करत फिरणारे आणि दिवसभराच्या धावपळ यामधून प्रत्येक शरीरात थकवान झाली होती. संध्याकाळी सहलीसाठी आणि यश बस पुन्हा एकदा सोलापूरच्या दिशेने परत प्रवास सुरू केला. सुरुवातीला बसमध्ये पुन्हा थोडक्या फार गप्पा रंगल्या आणि जास्त प्रवास सरत गेला तर तशी मुलांसाठी ऊर्जा कमी होत गेली. काही वेळापूर्वीच गाण्याचे आणि हसण्याचे गजबजली बस आता शांत झाली होती. एकामागे एक विद्यार्थी आपल्या शीटवर गाढ झोपेत जाऊ लागले. शिक्षकांनाही कुठेशी परसनं घेतला आणि तेव्हा विश्रांत घेऊ लागले. रात्रीचा अंधार आणि दाट होता चांगला होता. रस्त्यावरील वाहनाची गर्दी आता कमी झाली होती. त्या क्षणातच वातावरण फक्त एसटीच्या इंजिनाचा आवाज येऊ लागला होता. बाहेरून येणाऱ्या थंडगार वारा खिडक्यातून आता शिरत होता आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखीन गाढ झोप लागली होती. सगळे काही आनंद सुरू झाला होता आणि कदाचित अनेक विद्यार्थ्यांना झोपतही घरी गेल्यावर आई वडील सहलीसाठी आठवण सांगण्यासाठी स्वप्न पाहत होते असतील. पण त्यांच्या वेळी मानसिंग तालुक्यात जवळील रस्त्यावर अशी एक परिस्थिती निर्माण झाली होती जी या निपिष्ट जीवनासाठी काळरात्री ठरणार होती. प्रवासाच्या शेवटच्या काही किलोमीटर एक भयंकर संकट टप्पा धरून बसलेलं होतं. पहाटेची वेळ झाली होती. हवेत गारवा वाढलेला होता आणि रस्त्यावर धुक्याची सहेली चारपाच पसरू लागली होती. ती बस आता माणसासहित रस्ता तालुक्यातील पाटली वस्तू परिसरात पुढे जात होती. या भागातील रस्ता काही ठिकाणी अतिशय सुंदर आणि नागमोडी वेगाने भरलेला आहे. अशाच एका धोकादायक वळणावर काही वेळापूर्वीच एक मोठा अडचण निर्माण झाली होती. ज्या कल्पना एसटी बस चालकाला नव्हती. बंधूची वाहन करणारा एक आयचर टेम्पो वेगाने आता जात होता. अचानक त्याचा टायर फुटला आणि रस्त्यावर सुंदर आणि वळणाच्या असल्यामुळे चालकाने तो टेम्पो रस्त्यावर अडकवला उभा करण्याचा प्रयत्न केला. पण बांबूच्या जड वजनामुळे टेम्पो पूर्णपणे बाजूला घेता आला नाही आणि तो वळणाच्या मध्येच अडकून राहिला. पहाटेचे अंधार, कमी प्रकाशाने वळणाचा रस्ता त्यामुळे हा टेम्पो मागून येणाऱ्या वाहनाला दुरून दिसणं जवळपास अशक्य नव्हतं. त्यामध्ये टेम्पोमध्ये रस्त्यात मोठा भाग व्यापला होता. दरम्यान एसटी बस वेगाने त्यांच्या दिशेने पुढे येत होती. बसमधील 40 विद्यार्थी आणि शिक्षक अजूनही दाट झोपेत होते. त्यांना कल्पना पण नव्हती की पुढच्या काही सेकंदात त्यांच्या आयुष्यातील सर्वात भीषण क्षण समोर उभा राहण्याचं कठोर आहे. गाडी चालकांच्या समोरासमोर संकटाची कोणतीही कल्पना नव्हती. पहाटेचा अंधार, धुक्याची झलक, आनंदाची आणि नागमोडी वळणाचा रस्ता. एसटी बस वेगाने पुढे जात होती आणि चालकांच्या डोळ्यासमोर रस्त्यावर मध्यभागी उभा असलेला बांबूचा भरलेला आयचर टेम्पो. चालकांच्या रस्त्यात तात्काळ ब्रेक दाबण्यासाठी प्रयत्न केला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. भरधाव एसटी बस थेट टेम्पोला जाऊन लागली. जोरदार आदळली. आवाज इतका भीषण होता की संपूर्ण परिसर हादरून गेले. एसटीचा पुढचा भाग पूर्णपणे चकनाचूर झाला. याच्या फुटलेल्या लोखंडी पत्र कावेल आणि काही क्षणापूर्वीच शांत झोपेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या जोरदार रडक्यामुळे शीटवरून पुढे पसरले गेले. बसमध्ये आवाज देणे आणि आक्रोश सुरू झाला. या भीषण अपघातात एक शिक्षकाच्या जागेत दुर्दैवी मृत्यू झाला तर अनेक विद्यार्थ्यांना गंभीर जखमी झाल्या. अपघाताचा आवाज ऐकता स्थानिक नागरिकांना इतके वाहन चालक मदतीसाठी धावले. त्यांना
तातडीनं बसमधील जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयाच्या मदतीसाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान अपघाताची बातमी गावात पोहोचली. पालकांचा एकच आक्रोश पसरला. काही तासापूर्वीच आनंदाची सहली गेलेल्या मुलावर असा प्रश्न ओढलेला याची कल्पना कोणालाही नव्हती. या दुर्घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. धोकादायक वळण आणि टेम्पो योग्य सुरक्षा उपस्थितीशिवाय या उभा होता. रात्रीचा प्रवास अधिक खबरदारी का घेतलेली नाही? मित्रांनो, या अपघात नेमकं चुकी कोणाची होती असं तुम्हाला वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा.